आज आपण छान अशी मस्त नागलीच्या पिठाची म्हणजेच नाचणीच्या पिठाची स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी मस्त मसाला भाकरी बनवणार आहोत. अतिशय चविष्ट लागते. रोज रोज भाजीपोळी खाऊन, भाकरी भाजी खाऊन, भात भाजी खाऊन, वरण भात खाऊन आपल्याला खूप कंटाळा येतो. तेच तेच नको वाटतं, काहीतरी नवीन पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. तर जर तुम्हाला नवीन प्रकार पाहिजे असेल तर ह्या नागलीच्या पिठाची ही छान मसाला भाकरी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. भाजीची सुद्धा गरज पडत नाही, इतकी मस्त लागते. स्वादिष्ट आहे, चविष्ट आहे, मस्त पौष्टिक देखील आहे. सर्व गुण संपन्न असलेली ही नागली शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे. म्हणून आज आपण मस्त अशी नागलीच्या पिठाची मसाला भाकरी बनवणार आहोत. तर या ठिकाणी भाकरी बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात प्रथम लागणार आहे ते म्हणजे नागलीचं पीठ. आता जसं गहू आणि बाजरी आपण गिरणीतून दळून आणतो, तशीच ही नागली निवडून गिरणीतून दळून आणलेली आहे आणि त्याचं पीठ आहे. आता हे 2 भाकरींचं नागलीचं पीठ घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला मसाला भाकरी तयार करायची आहे, म्हणून बारीक कट केलेली मूठभर कोथिंबीर, एक छोटा टोमॅटो बारीक कट केलेला आणि एक मोठा कांदा बारीक कट केलेला घेतलेला आहे. आता भाकरीला मस्त चटपटीत चव यावी याच्यासाठी माझ्याकडे लोणचं आहे, तर मी लोणच्याचा खार घालते. तुमच्याकडे लोणचं नसेल तर तुम्ही या ठिकाणी चाट मसाला घालू शकतात. नाही घातलात तरी चालेल, टोमॅटो आपण घातलेला आहे त्याने सुद्धा चटपटीतपणा येतो भाकरीला. नंतर तीळ घातलेली आहे 1 चमचा आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे. आता या ठिकाणी लोणच्याचा खार असल्यामुळे मी लाल मिरची पावडर आणि मीठ कमी घातलेलं आहे. जर तुमच्याकडे लोणचं नसेल तर तुम्ही या ठिकाणी चाट मसाला घालू शकता. चाट मसाला नसेल, नाही घातलात तरी देखील चालेल. मग इथे तुम्ही थोडंसं लाल मिरची पावडरचं प्रमाण वाढवायचं आहे. इथं तुम्ही थोडासा लसूण ठेचून घातलात तरी देखील चालेल. आता सगळं साहित्य मिक्स करून घेतलं अगोदर आणि थोडं थोडं पाणी घालून आता आपण हे भाकरीचं पीठ जे आहे ते भिजवून घेणार आहोत. अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी ही मसाला भाकरी पौष्टिक असून स्वादिष्ट देखील आहे. भाजीपोळी खाऊन कंटाळा आला असेल तर अशी नुसती भाकरी एक जरी भाकरी खाल्ली तर दिवसभर तुम्हाला भूक लागणार नाही, अशी छान भाकरी तयार होते. आता या ठिकाणी सगळं पीठ भिजवून घेतलं आहे. जवळजवळ 3 भाकरींचं पीठ तयार झालेलं आहे, कारण की आपण त्यामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घातल्यामुळे थोडं भाकरीचं पीठ वाढलं. आता छोटा एक गोळा काढून मी या ठिकाणी थोडंसं कोरडं पीठ घातलं खाली आणि आता आपण वरून भाकरी थापून घेणार आहोत. पीठ लावून भाकरी थापून घेऊया. आता तुम्हाला मोठी पाहिजे असेल तर मोठी थापा, छोट्या करायच्या असतील तर मीडियम भाकरी तुम्ही बनवू शकतात. तर या ठिकाणी छान भाकरी थापून घेतलेली आहे. एका साईडला तवा गरम करून घेतलेला आहे. गरम तव्यावर आता भाकरी घालायची. त्याला वरून थोडंसं आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे. पाणी लावल्यानंतर 1 सेकंद किंवा अर्धा मिनिट थांबायचं आणि मग भाकरी पलटवायची. खूप वरचं कोरडं नाही होऊ द्यायची, नाहीतर भाकरीला तडे जातात. तर थोडंसं पाणी कमी झालं वरचं की लगेच भाकरी आपल्याला पलटवून घ्यायची आहे. आणि आता दोन्ही बाजूंनी भाकरी मस्त छान अशी खरपूस भाजून घेणार आहोत. आता ही भाकरी भाजते तोपर्यंत मी दुसरी भाकरी देखील मस्त थापून घेतलेली आहे. दुसरी भाकरी पण तयार झालेली आहे. नागली ही आपल्या शरीरासाठी खूप सर्व गुणसंपन्न आहे. छान भरपूर पोषक घटक आहेत त्याच्यामध्ये. आता दुसरी भाकरी तयार करून घेतल्यानंतर ही पहिली भाकरी जी आहे ती आपण भाजून घेऊ. तर तुम्ही या ठिकाणी तेल लावून थोडीशी भाजवू शकतात. तुम्हाला तेल नाही चालत ना, तुम्हाला अशीच खायची असेल, अशीच बनवली तरी देखील चालेल. आता मी ह्या पहिल्या भाकरीला थोडंसं तेल लावलेलं आहे. तेल लावून थोडीशी छान भाजून घेऊ, म्हणजे चव पण छान येते. किंवा तुम्ही पूर्ण भाकरी झाल्यानंतर तूप घाला त्याच्यावर, बटर घाला, मस्त लागते एकदम. आता दुसरी भाकरी देखील अशाच पद्धतीने भाजून घेतलेली आहे. थोडेसे कोथिंबिरीचे पानं लावले वरून, मस्त हिरवेगार छान दिसत आहेत भाकरीवर. दुसरी भाकरी पण तयार आहे. तिसरी भाकरी पण तयार झालेली आहे. खमंग, रुचकर, स्वादिष्ट अशी नागलीच्या पिठाची मसाला भाकरी सगळ्या भाकरी बनवून तयार आहेत. आता याच्यावर मी थोडंसं बटर घालते. हे बटर थोडंसं आपण भाकरीवर फिरवून घेणार आहोत. तूप, बटर नसेल चालत तुम्हाला, नाही लावलं तरी देखील चालेल. आता 1 चमचा तूप घालते
आणि म्हणजे याच्यातलं ऑप्शनल आहे. तुम्ही तेल लावून, तूप लावून, बटर लावून, काहीही लावून तुम्ही या ठिकाणी भाकरी खाऊ शकतात. नुसती अशीच देखील खाऊ शकतात. आता हे तूप सगळीकडे पसरवून घेऊया. इतकी स्वादिष्ट आणि छान मसाला भाकरी तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत नक्की शेअर करा. म्हणजे त्यांनासुद्धा अशी छान मसाला भाकरी बनवून खाता येईल आणि लहान मुलांना पण खूप आवडते. जर ते काही नागली असं खात नसतील ना, पापड वगैरे, तर तुम्ही अशी भाकरी त्यांना बनवून द्या. खूप स्वादिष्ट लागते. बटर काढून घेतलेलं आहे कारण की मी पहिल्यांदा बटर लावलं होतं. तूप मी जे आहे ते दुसऱ्या भाकरीवर आपण लावून घेतलं वरचं सगळं. आता ही भाकरी मी तुम्हाला मोडून दाखवते. मस्त मध्ये बघा किती छान कांदा दिसतोय. त्या कांद्याचा, टोमॅटोचा, कोथिंबिरीचा मस्त स्वाद ह्या भाकरीमध्ये उतरतो. छान मऊसूत खरपूस भाकरी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीत.